आयझर प्रस्तुत गावाकडच्या गोष्टी पर्व दुसरे. पॉवर्ड बाय हॉटेल महाराजा पॅलेस, बोरगाव. डुबक्या तिकडे तर की तुला असता कशा तुला का जोर काढतो दिसतो ना. आर जोर नाही त्याला फुलस म्हणायचं. तेच ते आर सध्या कसं बस पार पडलं ते एक बरं झालं. नाही तर काय लागा लय मार खायला लागला असता. आम्ही काय खायचं राहिलो होय. तिच्या बापांना का कान पडला मला. अरे तुला तेवढं काय होतंय, चांगला लाटलाय पाहिजे होता तो. म्हणजे तुला बरं वाटलं असतं का नाही. नाही मला तरी वाटलं असतं. बस नाही खरंच तर सत्य त्यांचा काय फोन बिन परत नाही काय आपणच त्यासनी सांगितलंय फोन बिन काय करू नका. तरी बी केला होता सकाळी, मग पण काय लागला नाही. बोला का तिने माझं ऐकलं ते बरं झालं. ते क्या बस की काय जागा खाली कशाला एवढे आणतेस. आणि बरं का तुमच्यापेक्षा का माझा लय जीव त्यांच्यावर. ती इथं नाही ती तरी मला आल्यासारखी दिसते. दिप्या अरे खरंच आली ती. आली ती ए दिप्या अरे काय डोकं बिकं फिरलं काय तुझं. आता कशाला आला इकडं. ए तुम्ही थांबा. काय आलं मला सांग. बापू आम्ही पळून जाऊन नाही लगीन करणार. मग तशी आधीच आई घालायची ना. खेळ वाटलोय तुला यो. तुझ्या मनाला वाटेल तेव्हा गेलास, मनाला वाटेल तेव्हा आलास. अरे ह्याला ऐकायला हिच्यावर एक रात काढायची असं म्हणून काम झालं की आला. हे असलंच की प्रेम यांचं. बापू ए कुत्र्या कुत्र्या तुझ्या बापाच्या वयाचा आहे तो. तू आज आहेस उद्या नाहीस, पण तो कायम सोबत असतो. त्याला हात लावायची पण लायकी नाही तुझी, कळलं ना. तुझ्यावर भरोसा ठेवला ना तेच चुकलं आमचं. अरे तुझ्यासाठी लगा जीवा उतार जातो आम्ही. अरे माझं ऐकून तर घ्या की. हा उगाच तोंडाला येईल ते काय पण बोल नका. आम्ही लगीन करणार आहे, पण त्या आई वडिलांचं मन दुखवून नाही. काय असेल ते सगळ्यांच्या देखत करायचंय म्हणून परत आलो. हे जायच्या आधी विचार करायचा. मधनच अक्कल कुठनं आली. सोपं वाटलंय तुलाही. शहाणा असशील तर ऐक माझं. आलास तसा माघारी जा. नाही सांगते माझं ठरलंय. हिला हिच्या घरी सोडणार आणि सगळ्यांच्या देखत लगीन करणार. मग कर, पण आमच्याशी संबंध संपला. आपली साथ इथवरच. तुझ्यासाठी मार खायला कोण मोकळं नाही. चल चल किशोर. सम्या त्यांच्यावर जा आणि काय मॅटर झाला तर कळू. सत्य एका तो माणूस जगलाच. जाऊ दे, तुला लागलं नाही ना. जाऊ दे एवढ्यानं काय होतंय. तुला माहिती आहे ना बापू असशील. काय काय झालं. माझी हिंमत नाही घरी जायची. हिम्मत करावी लागेल किशोर. आयुष्यभर सल लागून राहण्यापेक्षा आता जे होईल ते सण करावं लागेल. काय काय सहन करायचं. मगाशी तुझे मित्र काय म्हणले ऐकलंस ना. यासाठी घर सोडलं होतं का आपण. अगं रागाच्या भरात बोलले ते. त्यांच्या जागी मी असतो तर हेच बोललो असतो. म्हणून काय बी ऐकून घ्यायचं वय. हो घ्यायचं, कारण त्यांनी तेवढं केलंय आपल्यासाठी. मार खाल्लाय. एवढं सगळं करून परत आल्यावर हे होणारच ना. आणि तू काळजी करू नकोस. दोस्त आहेत माझं ते. मी त्यांना चांगलं ओळखतो. काय जरी झालं तर ते माझी साथ कवा सोडणार नाहीत. काय बी झालं ना मी पण तुझ्यात कवा सोडणार नाही. लगीन करीन तर तुझ्या संगटच. पण भ्या वाटतंय र. तुला काय झालं तर. मला काय होत नाही. जोपर्यंत आव्या बापू आणि संत आहेत ना तोपर्यंत मला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही.
तू चल, नको काळजी करू. आता जे होईल ते होईल. चल. दादा 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 असं गप्प बसून कसं चालायचं सांग बरं. अरे काय कमी केलं मी तिच्यासाठी. गावातल्या पोरींची 10वी-12वीतच लग्न लावतात. तर मी म्हटलं आपण आपल्या पोरीच्या मनासारखं करावं. पुढे तिला कॉलेजात बी घातली, मागल ते दिलं. पण तिनं माझ्या मनाचा विचार नाही केला. अरे 2 वर्षाच्या प्रेमासाठी 20 वर्षाचं प्रेम विसरली. आता तर वाटतंय 10वी-12वीतनं लग्न लावतात ना त्या बापांचंच बरोबर आहे. अरे जाऊ दे ते. आता विचार करून काय होणार आहे. ती आपल्यासाठी मेली समजायचं आणि हे बघ आला दिवस पुढे ढकलायचं बघ. पप्पा चुकलं माझं. हो, आता तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही. हो त्याला मारू नका. त्याची काय बी चूक नाही. मी माझ्या मनानं गेले होते. उलट तोच म्हटला पळून जायचं नाही म्हणून परत आलोय आम्ही. दादा पोरगी बरोबर बोलते. तू एक काम कर, हिला घरात घेऊन जा आणि रंगाला फोन लाव. आता तयारी करायला पाहिजे ना, आहे का नाही. तू कुठे जाऊ नकोस बरं का. बर. पण काहीतरी मोठा मॅटर होणार एवढं नक्की. पण आता सुट्टी द्यायची नाही. आता खोकला की ठोकला. हा रंगाला रंगा. आला की. रंगा आज इकडे कुठं. हे बघ, आपलं काय असेल ते नंतर बघू. मला आता घाई आहे. अरे तुझ्यापेक्षा आम्हाला लय घाय आहे. पण आमच्या गावाला कशाला आलाय हे कळायला नकोय आम्हाला. लग्न करणाऱ्या किशोरीवर तिथेच काय रे. त्याला जायचं पोलिसात. तुम्ही मध्ये पडू नका. त्या किशोरीला कोणी कोणी पळवले ना ती मला चांगलं माहिती आहे. चांगल्या पण राहिलं ना तर एकाचं बी नाव घ्यायचो नाही. आता तर तुला आमची नावं घ्यायलाच लागतील. चांगलं वागायला समोरचा बी चांगला लागतो ना. आणि कसं आहे रंगा, आपला लय जुना हिशोब बाकी. हे बघ, यात तुझा संबंध नाही. दोस्ती म्हणलं ना की संत्याचा संबंध येतोच. दीपकार काय हे, वाटलं नव्हतं तुमच्यावर ही वेळ येईल. चला आता. दादा आपला पोरगा आहे तो. कंप्लेंट आहे संत्या. बघा तुम्हीच बोलून. मी फोनवर म्हणलं तुमच्यातल्या तुमच्यात मिटवा, पण ऐकनात. कसं आहे, आमच्याकडे आल्यावर सगळ्यांनाच दाखवणार. काका पोरं चुकली मान्य, पण एक ध्यानात घ्या, ह्यात बदनामी आपली बी होणार, त्याची एकट्याची नाही. आणि झाकली मीठ 1.25 लाखाची. आपल्या घरातल्या गोष्टी गावाला तमाशा कशाला उज बिन कामाचा. दोन्हीकडली माणसं बसून काय असेल ते मिटवून टाकू. आणि असं बी किशोरी उद्या हेच सांगणार, मी माझ्या मर्जीने गेली होती. आम्ही सांगायचं काम केलं. आता बघा तुमचं. साहेब आमची काय बी तक्रार नाही. हा आता कसं, चला येतो. दीपक तू आणि दोघं तिघं आतमध्ये या. बापू सॉरीला का.
एकदा तरी मला सांगायचं होतं की मी काय नाही म्हणलो असतो का? मी सांगितलं होतं की तुम्ही नाही म्हणला म्हणूनच गेले मी. तू गप, इथं मोठी माणसं बोलतात ना, मध्ये मध्ये बोल नको. हो पण ती काय चुकीचं बोलत नाही ना. आपण आमची इज्जत जायची ती गेलीच ना. अहो लोकांचं काय 4 दिवसात विसरतील, पण आपल्या पोरीचा उभा जन्म जायचा आहे. बरं आता माझं ऐका, झालं गेलं गंगेला मिळालं ते विषय सोडा. आता इथनं पुढं काय करायचं त्याच्यावर बोला. पुढं काय करायचं म्हणजे काय? निघा तुमच्या घरी, बघतो आमच्या पोरीचं काय करायचं आम्ही. पण उद्या पोरांनी काय केलं म्हणजे परत मी आहे की कोण काय करते बघतोच. म्हणून म्हणत होतो ह्यांच्याशी नको बोलायला, ही अशी आडग्यागत काहीतरी बोलतेत की. ए दिप्या, तू आहेस गप्प बस. मी काय सांगतोय ते ऐका. असं बी सगळीकडे कळलंय, त्यापेक्षा 2 दिवसात तयारी करू आणि मंदिरात लगीन उरकून टाकू. तुमची काय पाहुणे असतील ती बोलवा. कसं आहे, घरातल्या गोष्टी घरात राहतील आणि पोरगी बी नजरेसमोर राहील. बरोबर आहे. अहो पळून गेलेलं पोरग माघारी आलं ह्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. बरं चालेल, पण 2 दिवसात तयारी होणार असेल तर चालेल बरं का. हा, आणि मी हुंडा येणार नाही. अहो तेव्हा कुणाला पाहिजे, तुम्ही पोरगी दिली हेच लय झाले. चला या गोष्टीवर तोंड गोड करा. बरं बाय, आता 4 छावा म्हणा. सम्या, हा आपण जेवूनच जाऊ. चालतंय की. तुम्हाला अगं झाला की नाही अजून? झाला की. तू पिऊन बघितलास ना आधी? तुम्ही पिऊन बघता का? अगं तसं नाही, पहिल्यांदाच घरी आलेत ना आपले सासू सासरे, म्हणून विचारले. थांब मी नेतो. जाऊ. आले की बर बर चालतंय. बघ, समजून उमजून आधीच सगळं नीट सांगितलंस. समज नीट झालं की नाही? हो. अगं आधीच सगळं सांगितलं असतंस तर एवढं रामायण घडलंच नसतं ना. मी नाही सांगितलं, पण त्यांना सांगायला विसरू नकोस. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब करा. कोरी पाटी प्रोडक्शन.